नाही का. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका. बोका जो आहे तो रात्रंदिवस काय उंदरावर टपलेला असतो आणि एकदा का त्याच्या तावडीत आला की लगेच तो त्याला पकडतो. बरं, पकडल्यानंतर लगेच खातो का? कदाचित बोक्याने उंदीर पकडला तर फक्त गंमत पाहिजे. बोका उंदराला तसा खात नाहीये. कसं का? काय करतो? जसं आमच्या राजा संभाजींची औरंगजेबाने जशी अवस्था केली, डोळे काढले, तांबडी काढली, एक एक अवयव तोडला संभाजीचा, पण शेवटपर्यंत सांगितला धर्म सोडणार नाही. औरंगजेबाने सांगितलं बोल संभाजी बोल, तुला अर्ध राज्य आणि माझी मुलगी देतो. पण धर्म वेड्या संभाजीने सांगितलं अरे जीव गेला तर बेहत्तर, पण धर्म सोडणार नाही. त्याला म्हणतात धर्म प्रणेता. बरं का. त्यांनी म्हणावं गर्व से कहो हम हिंदू आहे, हिंदू धर्माचं प्रतीक. अरे ज्याने सिंह असा पकडला, सिंहाचा जबडा असा फाडून टाकला, एवढी शक्ती होती संभाजी राजांमध्ये. मला काय सांगायचंय, नील उडून ठाऊक नसता तू का रे दुच्छिता. आम्ही तर फार कमजोर आहोत. या कमजोरीमध्ये काळाचा घाला फार कठीण आहे. ज्याप्रमाणे बोका उंदराला पकडल्यानंतर पकडायचा सोडायचा, पकडायचा सोडायचा, सोडला की पुन्हा लांब जाऊन द्यायचा, पुन्हा जाऊन पकडायचा. तो घाबरलेला असतो. तो किती जरी पळाला तरी तो कमरेत मोडलेला असतो. बरं का. मग मांजराचा खेळ आणि उंदराचा जातो जीव. त्याचा जीव जाणार आहे तो कमरेत मोडलेला असतो, त्याचा ते बीपी वाढलेला असतो. जर कदाचित जर पाहिलंच ना बाबा, कधी चुकून योग आला तर पहा, ज्या उंदरावर बोक्याने हात मारलेला आहे त्याचा श्वास किती वाढलेला आहे पहा. त्याचा बीपी एवढा वाढलेला असतो की झप 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 करतो तो. कशामुळं? भीतीमुळं, भयामुळं, की हा काळ आहे आणि या काळाच्या तावडीतून मात्र मी आता सुटणार नाहीये. नील ओढून ठाऊक नसता. मग काळ कधी आला हे उंदराला सुद्धा कळलं नाही, त्याचा खेळ केला. त्याचप्रमाणे आम्ही या जन्मामध्ये जे काही कर्म केलेलं आहे ते कर्माचं प्रायश्चित्त भोगण्यासाठी जरी आज आम्ही मेलो, बरं का, काही माणसं भोसरी घेऊन जातात, पण एकादशीला म्हणतात काय भाग्यवान म्हणे, रोज किंवावर जायचा, रोज किंवावर जायचा मासे मारायला, पण म्हणे एकादशीला मेला. आम्ही म्हणतो द्वादशीला मारा, एकादशीला मारा, दत्त जयंतीला मारा, तिथं रामनवमीला मारा. तुमचं कधी भलं होणार? एकादशीला मेलं म्हणजे भाग्यवान नाही. एकादशीला मरणं म्हणजे अभाग्याचं लक्षण आहे. मरायचं असेल तर अमावस्याला मरून दाखवा. मी काय सांगतो, मरायचं असेल तर अमावस्याला मरून दाखवा, तुमची पाठ सुटू. माणसं सहसा अमावस्याला मरत नाहीत, जन्माला येतात. चला विठ्ठला की बोक्याच्या तावडी सापडलेला उंदीर जसा तो किती खेळ केला तरी सोडित नाही, त्याचप्रमाणे काळाने एकदा सूक्ष्म देव उचलला. हा स्थूल पडला इथे, स्थूल पडल्यानंतर सूक्ष्म जीव जो आहे तो काळ उचलतो आणि मग यमधर्माकडे गेल्यानंतर त्याच्याकडे काय डायरी आहे, ते डायरी काढायची. त्याने जन्माला आल्यापासून तर मृत्यूच्या टोकापर्यंत जसे कर्म केले असतील तसे त्याला मग मारिती, तोडीती, झोडीती, नुसती यमाचे किंकर. फार अवस्था कठीण आहे पुढे बाबांनो. आणि म्हणून आपण आपल्या जीवनाचाच विचार करायचे की पुढची कठीण अवस्था आम्हाला प्राप्त न हो अशी इच्छा असेल तर तू कार्य दुच्छिता हरिवेण. जर आजच आपण हरी आला हाता मग कैसी भय चिंता, आपल्या हातात जर हरी आला तर आपल्याला पुढे भय आणि चिंता दोन्ही गोष्टी राहणार नाही. म्हणून बापू पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका, नेईल ओढून ठाऊक नसता. तुकोबा सांगतात की आपल्याला कधी काळ ओढून नेईल याचा आपला पत्ता लागणार नाही. म्हणून सावध व्हायचं आपल्याला.
नाही का, गात जागा भीक मागा तो प्रेम मागा. विठ्ठल आपलं भगवंताचं नामस्मरण करत राहायचंय, भगवंताचं गुणगात गात राहायचंय. आपल्याला काळ कधी घेऊन जाईल याचा भरोसा नाही. तुकोबा सांगतात की मरणाचे कार्य नाही आठवण, पण संचिताचा धन लोभ हेवा. मरणाची आठवण का नाही आम्हाला मरणाची आठवण का नाहीये? अहन्याने भूतानी सुभद्रा सांगतात, अहन्याने भूतानी गच्छन्ति यमालयम तर शेषम स्थावरम इच्छिती किम आश्चर्य मता परम. हे 8वं आश्चर्य जगात आता सध्या किती आश्चर्य आहेत? 7च आश्चर्य आहेत, पण हे 8वं आश्चर्य अहन्याने भूतानी गच्छन्ति यमालयम. अरे रोज कितीतरी माणसं यम दरबारामध्ये निघून जातात. यमाचे दूत येऊन कितीतरी दररोज माणसं घेऊन जातात प्रत्येक गावात. आता आम्ही येताना पाहिलं मुरबाडच्या नदीच्या बाजूला जळून राहिलं एक. कशाला का? म्हणजे कितीतरी गच्छन्ति यमालयम तर शेषाम स्थावरम इच्छिती किम आश्चर्य मत परम. पण जे शिल्लक आहे ते पुन्हा स्थावराची इच्छा करतात. हे घर झालं का पुढे ते स्लॅबचं करायचे, ते स्लॅबचं केलं की पोरगा इंजिनियर करायचे, मग मुलीचं लग्न करायचे. म्हणजे त्याची जी आशा आहे, मोह आहे, तो सारखा वाढत जातो. कशामुळं? संचिताचा धन लोभ ठेवा. तिथे लोभ आहे. काय झालं? मोह निर्माण झालेला आहे. संचित कसं करता येईल अशी काही माणसं आहेत. धीरूभाई अंबानीची 2 पोरं, अहो मोजता येणार नाही, मोजता. त्यांचं संपूर्ण कुटुंब जरी पैशामध्ये जाळलं, लक्षात आलं का? हाडाची राख होईल त्यांच्या हाडाची, तरी पैसा जळणार नाही, एवढा पैसा त्यांच्याकडे. पण भागवतात भगवंताने सांगितलं 15 अनर्थ दोघांची भानगड लागलेले, रोज कोर्टात फेऱ्या माराव्या लागतात. कोर्टामध्ये निर्णय होणार आहे नेमकी याला किती आणि त्याला किती. बापाच्या इस्टेटवरून भानगड चाललेले मा. लक्षात का? हे कशामुळं? त्याने धीरूभाईने जिवंत असताना जर इस्टेट संपवली असती तर भानगडच नाही. आता आम्ही मुलांसाठी जोडून ठेवलेलं आहे. कुणासाठी जोडलंय? मुलांसाठी जोडलंय. मग बाप मेला की मुलांच्या भानगडी सुरू झाल्या, खून खराबे चालू झाले, भावांच्या भानगडी लागणार आहेत. या कोणी लावून दिल्या? बापाने लावून दिल्या. त्याला बाप म्हणावा? अरे जो भावांच्या भानगडी लावतो त्याला बाप म्हणता येणार नाही. म्हणून आजच सावध व्हायचे बरं. कारण पुढची अवस्था अतिशय कठीण आहे. किती कठीण? 3ऱ्या चरणामध्ये कठीण आहे दुःख यमदास कठीण
जीवनाची जाचणी अतिशय कठीण आहे आणि तेव्हा मात्र तुम्हाला सोडविना तेव्हा मायबाप सोडवणार नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी कदाचित तुम्ही खून केला असेल तुमचा मेवणा येईल. जामीन राहायला सजा लागेल तेव्हा लागेल पण आज तरी तुम्हाला सोडवेल. पण सोडविना राजा देशीचा चौधरी अरे अनेक सोयरी कोणी सोडवणार नाही तुम्हाला. तुकोबा सांगतात तुका म्हणे तुझं सोडविना कोणी सोडविना कोणी एका चक्रपाणीशिवाय भगवंताशिवाय तुला या दुःखातून कोणी एक सोडवणारा नाही. अशी कठीण अवस्था आणि या कठीण अवस्थेतून जर सुटायचं असेल तर यम दरबारामध्ये तुम्हाला कोणीही अडवं येणार नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो असं कर्म करायचंय की ते कर्म संचितात जमा होणार नाही. जे संचितात जमा झालं नाहीये ते प्रारब्धवश ते भोगण्यासाठी आम्हाला पुन्हा जन्म येणार नाहीये. म्हणून या जीवनामध्ये असं कर्म करायचंय. कसं कर्म करायचंय की ते संचितात जमा होणार नाहीये. पण आम्ही जसे जन्माला आलो तसे विसरलो बरं का. कारण आम्हाला हा बोध आईच्या उदरात मिळालेला आहे. आम्ही आईच्या उदरात भगवंताला करुणा भागलेले हे देवा फक्त या घाणीतून या विष्ठेतून या गर्भ पिशवीच्या दूतावासातून आम्हाला फक्त बाहेर काढ देवा. तुला मी कधीच विसरणार नाही. पण तिथे भगवंताला त्याने शपथ घेऊन सांगितले देवा बाहेर काढ मला. पण जसा महाराज बाहेर आला तसाच बेईमान झाला. लक्षात घ्या. अरे गर्भामध्ये कोणी सांगितले सर्पा अरे उपदत लपा म्हणून नाथराया सांगतात नाथराया की सर्पाचं जे पिलू आहे ते सर्पाचं पिलू गर्भामध्ये कोणी सांगितले सर्पा त्या सर्पाच्या पिलाला गर्भात जाऊन कोणी सांगितलं का उपदत लपा म्हणून की तू जसा जन्माला येशील लप बरं का आईच्या समोर येऊ नको आई तुला खाल्ल्याशिवाय राहणार नाही हे त्याला कोणी पोटात गर्भात सांगितलेलं नाहीये. पण ते जसं जन्माला येत आहे आईकडे पाहत आणि विरुद्ध दिशेला पळत सुटतंय. म्हणजे त्याला कोणीतरी ही जाण करून दिलेली आहे की आईकडे जाऊ नको. ही आई कसे अरे मायबाप जरी सर्पिंचा बोका त्याच्या संगे सुखा न पवे बाळ बरं का. बाळ जो शहाणा बाळ असेल जो चतुर बाळ असेल त्याने फक्त सर्प आणि बोका आणि एक तिसरी एक घोरपड आहे घोरपड हिच्या शेजारी लहान बाळानं जायचं नाही. म्हणून मांजर 7 घरं फिरवते म्हणे. कशासाठी फिरवते 7 घरं अरे वास लागू नये बापाला त्याचा बापाला बोक्याला वास लागू नये की चिमुकली लहान लहान पिलं कुठे आहेत म्हणून. एकदा 7 दिवस झाले एकदा थोडी ती रांगायला लागली की मग तो बाप त्यांना खात नाहीये. मला काय सांगायचंय म्हणून बोक्यासारखा बाप आणि सर्पिणी सारखी जर आई असेल पण त्यांना गर्भात ते ज्ञान आहे. त्यांना गर्भात ज्ञान आहे की बापाजवळ जायचं नाही आणि सर्पाच्या पिलांना गर्भात ज्ञान आहे आईजवळ जायचं नाही. आणि आम्हाला सुद्धा ते ज्ञान गर्भातच झालं. आम्हाला सुद्धा ते ज्ञान गर्भातच झालं. पण गर्भातून बाहेर आल्याबरोबर आम्ही बेमान झालो. अहो हे ज्ञान जे आहे ते सुखमणीना आईच्या गर्भात ज्ञान झालं. कोणतं संसार दुःख मूळ
दिवस तळमळ, काम क्रोध लोभ सुनी पाठी लागली, कवना मी शरण जावं दृष्टी देईल निर्मळ. 12 वर्ष आईच्या पोटात राहिला. सुख किती वर्ष? 12 वर्ष. का बरं? की संसार दुःखरूप. एकदा मी या संसाराला बाहेर आलो, ते दुःखरूप संसार आहे. सुखाचा विचार, अरे संसार तर सुखच नाहीये, मग का जन्माला यावं? म्हणून आईच्या पोटात 12 वर्ष राहिलं. शेवटी बापाने विनंती केली सुखाला, अरे बाबा तुझी आई फार हैराण झाली, इथे आमचे 10 महिने झाले न झाले दररोज डॉक्टरकडं. किती तारीख? किती तारीख? किती तारीख? 12 वर्ष आईच्या पोटामध्ये होता बहादर. बापाने विनंती केली, बरं आईच्या उदरातून बाहेर आला. जसा बाहेर आला पळ सुटला. का? त्याने ठरवलं या संसारात राहायचं नाहीये. हा संसार कसा आहे? दुःखरूप संसार आहे. म्हणून जसा जन्माला आला पळ सुटला. ते म्हणजे जन्माला आल्याबरोबर पळ सुटला. ते का हरणाचं पाडच होतं? ते हरणाचं पाडच नव्हतं, पण ते किती वर्षाचं होतं? 12 वर्ष त्याचं वय होतं महाराज. जसं जन्माला आला पळ सुटलं. आमचे व्यास म्हणून त्याच्या पाठीमागे, अरे सुका थांब, सुका थांब, पडू नको. काय सांगितलं? थांब, पडू नको. पण तो पळत सुटला, पाठीमागे पाहतच नाहीये. कारण त्याला भीती होती. कसली? संसाराची. संसारात थांबलो तर दुःख भोगावं लागेल. म्हणून कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. मला निर्मळ दृष्टी कशी प्राप्त होईल? म्हणून तो पळत सुटला. सुख पुढे पडतो. व्यास म्हणून पाठीमागे, सुका थांब, सुका थांब. सुख थांबत नाहीये. मग समजा नको थांबू, पण राजा जनकाला शरण जा. एवढं मात्र ऐकलं त्यांनी. आणि राजा जनकाला शरण गेला. राजा जनकाकडे गेल्यानंतर राजा जनकाने सांगितलं, काय सांगितलं? कशासाठी आलात तुम्ही? म्हणजे मला आत्मज्ञानाचा बोध करा, मला आत्मज्ञान प्राप्त व्हावं अशी इच्छा आहे. अरे ज्याला संसार दुःखरूप आहे हे ज्याला कळलं तो आत्मज्ञानी होता. ज्याला कळलं हे संसार दुःखरूप आहे, अरे मिथ्या संसार, सारा मायेचा बाजार, किंवा आली आकार अवघानाचे क्षणभंगूर हा येथील पसारा. हा पसारा कसा आहे? क्षणभंगूर आहे. आली आकारा अवघानाचे, म्हणजे जेवढा आकाराला आलेला आहे, जेवढा आकार आम्ही विश्वामध्ये पाहतो, सगळा आकार नाश पावणार आहे. असं ज्याला ज्ञान झालं तो आत्मज्ञानी. तरी सुद्धा भ्रमामुळे जनकाकडे गेला आणि जनकाला विचारलं, महाराज मी शरण आलेलो आहे, मला आत्मज्ञानाचं बोध करा. त्याने सांगितलं, तुला आत्मज्ञानाचा बोध करतो, पण एखादी निरुपयोगी वस्तू घेऊन ये. काय सांगितलं? निरुपयोगी वस्तू घेऊन ये. ठीक आहे म्हणे, सुखाला वाटलं सोपी गोष्ट आहे, आणि ज्याला प्रपंचच कळला नाही. निरुपयोगी वस्तू कोणाला कळते? प्रापंचिकाला कळते. त्याला प्रपंच माहीतच नाही. आईच्या पोटातून उदरातून आला, पळ सुटला, सांगितलं निरुपयोगी वस्तू घेऊन ये. निरुपयोगी वस्तू आणायला गेला, त्याने पहिला दगड बरा आहे म्हणे, एक गोटा उचलला. हा म्हणे हा निरुपयोगी, काही कामाचा नाही. त्याला का माहित आहे? हा दगड एक घडवला जातो आणि हा दगड पायाला लागतो, किंवा हा दगड मंदिरासाठी उपयोगाला येतो, या दगडाचा देव होतो, हे त्याला माहित नाही. त्याला वाटलं निरुपयोगी आहे म्हणून उचलला आणि फक्त एक संकल्प केला, निरुपयोगी आहे. दगड बोलला, मी निरुपयोगी नाही. तुम्हाला उचलला हे सुका, मी निरुपयोगी नाही. मी घडलो तर देव होतो, मी घडला तर घराचा मंदिराचा पायासाठी माझा उपयोग होतो. मी उपयोगी आहे, निरुपयोगीने खाली ठेव. सगळं खाली ठेवलं. पुढे गेला, एक वाळलेलं लाकूड त्याने पाहिलं, हे बरं का, याला काही पानं नाहीत, फुलं नाहीत, आणि हे वाळलेलं आहे. उचललं, निरुपयोगी आहे. त्याने सांगितलं, मी निरुपयोगी नाही, मी जलनासाठी माझा उपयोग होतो, मी निरुपयोगी नाहीये. संपूर्ण विश्वात फिरले बाबा, पण सुख मुळी, पण निरुपयोगी एक सुद्धा वस्तू भेटली नाही. अगदी निराश झाले आणि येता येता माणसाची संडास कुठेतरी बाजूला त्याने पाहिली. ती संडास उचलली, त्याने पाहिलं इत्यासारखी गलिच्छ आणि निरुपयोगी वस्तू नाहीये. ती संडास उचलली आणि मला ठरवलं, वा आता आपलं काम फत्ते झालं, आता आपला आत्मज्ञानाचा बोध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि वस्तूकडे पाहिलं, निरुपयोगी वस्तू आहे. ती वस्तू संडास, माणसाचे संडास बोलला आले, हे चुका, अरे मी निरुपयोगी नाहीये. काय सांगितलं? मी काल 300 रुपये किलोचे पेढे होतो. मी काल माझा भाव काय होता? 300 रुपये किलो माझा भाव होता. अरे तुझ्यासारख्या निरुपयोगी माणसाने मला खाल्लं आणि मी बर्बाद झालो. तुझ्यासारख्या निरुपयोगी माणसाने मला खाल्लं, नाशिवंत माणसाने मला खाल्लं, मी बर्बाद झालो, माझी अशी अवस्था झाली.
तरी सुद्धा मी निरुपयोगी नाही चुका. तरी सुद्धा जर केलीच्या बाणामध्ये जर नेलं तर मला जिथे नेलं केलीच्या बाणात एक एक घड असा लागतो की माणसं उचलू शकत नाही. मी उपयोगी आहे. मला सोनखत म्हणतात. काय सांगितलं त्याने? मी माणसाची विष्ठा नाहीये, आता मी सोनखत आहे. सोनखत आलं लक्षात? आता मी सोनखत हे खाली ठेवलं आणि त्याने सांगितलं की तू निरुपयोगी आहेस, तुझी संगत मला घडली म्हणून माझी अवस्था झाली. नारद आपलं सुखमुने ते खाली ठेवलं आणि जाऊन चरण धरले. कोणाचे? पायावर डोकं ठेवलं. हे राजा, मीच निरुपयोगी आहे, तरी आता मला आत्मबोध करा. अद्याप तुला बोध झाला नाही चुका. मग असं कर, आता हे पात्र घे. तेलाने पूर्ण पात्र भरून दिले. 2 शिपाई पुढे नंगी तलवार घेऊन, 2 शिपाई पाठीमागे. म्हणजे नगर प्रदक्षिणा करा. काय सांगितलं? नगर प्रदक्षिणा करून या. मोठा बाजार भरला होता. मंगळवारचा बाजार होता. कुठे? मिथिला नगरीमध्ये. आणि त्या बाजारातून याची वरात सुखमुनीची. 2 नंगे तलवारधारी पुढे, 2 पाठीमागे. राजा जनकाने सांगितलं, एक थेंब जरी तेलाचा बुंद खाली पडला तर दोघांना विनंती केली होती, पाठीमागच्याने जर आदेश दिला एक मुंडकं उडवायचं सुखाचं, आता चांगलं आत्मज्ञान होईल. संपूर्ण नगर प्रदक्षिणा पूर्ण केली महाराज, पण एक थेंब सुद्धा सांडून दिला नाही. का? थेंब सांडला तर गर्दन छाटली जाईल. एक थेंब सांडला नाही, आणून ठेवलं. देवा, राजेसाहेब, आता मला आत्मबोध करा. अद्याप बोध झाला नाही तुला चुका. ठीक आहे. मग लगेच त्या ठिकाणी स्वयंपाकाला बोलवला. 2 ताटं वाढली जेवायला. चांगल्या प्रकारे स्वयंपाक केला होता. जेवायला वाढला. शुकमुनी बसले, बाजूला आमचे जनक राजे बसले आणि शुकमुनीच्या डोक्यावर साधारण 200 ते 300 किलोचा एक मोठा दगड आधांतरी होता. फक्त 4 इंच डोक्यापासून किती उंच वर होता? फक्त 4 इंच वर 3 क्विंटलचा एक मोठा दगड होता आणि तो फक्त असा हलायचा आणि शुकमुनी वर खायचा की 4 इंच खाली आला. हा दगड 3 क्विंटल दगड 4 इंच खाली आला आणि माझ्या डोक्यावर बसला तर ज्याप्रमाणे आता काय माहित, तो पूर्वीचा अनुभव सांगतो. घुशीला सापला करायचा. घुशीला सापला करायचा, काहीतरी आमिष टाकायचा आणि वर काय ठेवायचं? पाटा नाहीतर जात्याचा तळ. आता घुस आणि जात्याचा तळ काय होईल? सकाळी उठून पाहतो काय नाही म्हणजे चमटाच गेला. तिची हाडं सुद्धा शिल्लक ठेवली नाही कोणी त्या जात्याच्या तळाने. आणि मग आपलं काय होणार आहे? आपला चमटाच होणार आहे बरं. काय होऊन राहिलंय काय नाही म्हणे. कुठे गेला होता? कल्याणला. मग काय झालं म्हणे? काही शिल्लक राहिले, लोकल खाली गेला. मग हाड सुद्धा ओळखायला राहिला नाही. काय होईल? का ओळखायला राहिला? ओळखारे वस्तू सांडणारे कल्पना नका आढळना जाऊ जणी. वस्तू ओळखलीच नाही तर आपली ओळख कुणाला होणार आहे? आपली सुद्धा ओळख कुणाला होणार नाही. फार अवस्था कठीण आहे हो. जेवण झाल्यानंतर जनकाने पुन्हा आता जेवण झालं. दोघे बसले तक्त्यावर. म्हणजे शुकमुनी विचारतात, राजे आता मला आत्मबोध करा. अद्याप आत्मबोध झाला नाही चुका तुला. राजे आत्मबोध करा. करतो. तू काय खाल्लं ते सांग. तू आधी मला एक सांग, तू काय खाल्लं? त्याने सांगितलं मला सांगता नाही. का सांगता येणार नाही? म्हणे माझ्या डोक्यावर 3 क्विंटलचा एक मोठा दगड होता आणि तो जर डोक्यात पडला असता तर मी जगलो नसतो. भयापोटी मी तिकडे पाहत होतो आणि त्याच्यामुळं जे स्वयंपाक करून रससोय बरवी उत्तम स्वयंपाक होता, पण मला भीतीपोटीमुळं मृत्यूच्या भयामुळं मी काय खाल्लं ते मी सांगू शकत नाहीये. ठीक आहे. मग जेव्हा तू नगर प्रदक्षिणा केली त्यावेळेला बाजारात काय काय वस्तू होत्या म्हणजे तेही सांगता येणार नाही. का सांगता येणार नाही? तर मागे पुढे शिपाई नंगी तलवार घेऊन होते आणि एक बुंद जरी पडला असता तरी गर्दन छाटली गेली असती. अरे मृत्यूचे भय मानसी धरू नको. माणसाला सध्या भीती कोणाची आहे? वाघाची, कुत्र्याची, सर्पाची नाही. मृत्यूचे भय मानसी धरू नको. फक्त मृत्यूचं भय आहे
आणि संतांना एवढ्यासाठी शरण जायचे, मृत्यूचं भय नष्ट करायचंय. आणि मृत्यूचं भय हेच एक महान कठीण दुःख आहे. आणि तेच दुःख, मृत्यूचंच भय आपल्याला काय करायचे, यम पुढे दाखवतात आणि आपली जी अवस्था आहे ती कठीण करतात. म्हणून लक्षात ठेवा बापू हो, धर्माची जी व्याख्या आहे ती फक्त जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकच धर्म. जगाला प्रेम अर्पावे. तर कौरव पांडवांचं युद्ध झालं. कौरव पांडवांच्या युद्धामध्ये जेव्हा महाराज युधिष्ठिराने दुर्योधनाला सांगितलं की माझ्या 5 पांडवांपैकी तू कुणाबरोबरही युद्ध कर, काय सांगितलं, आणि 5 पांडवांपैकी कुठलाही एक पांडव तू युद्धात मारलास तरी हस्तिनापूरचं सगळं राज्य तुला आणि आम्ही हरलो. कुणालाही मार, 5 पांडवांपैकी कुणाला मारलं तरी सुद्धा आम्ही हरलो. आणि मात्र मग देवाला फार विचार करावा लागला, कारण युधिष्ठिर केव्हाही काही बोलून जायचा, कधी धर्म पण विचार नाही. विचार कोण करायचा, भगवंत. भगवंताला विचार पडला की न जाणो जर उद्या दुर्योधनाने सांगितलं की मला नकुलाबरोबर युद्ध करायचंय, कुणाबरोबर, किंवा सहदेवाबरोबर युद्ध करायचंय, तर सहदेव नकुल हे धनुर्धारी आहेत, हे गदा योद्धे नाहीत. त्यांच्याकडे गदा योद्धा कोण होता, फक्त भीम होता आणि धर्मराज होते. धर्मराजासारखा गदा योद्धा जन्माला आला नाही आणि येणार सुद्धा नाही. आणि त्याच्या पाठोपाठ नंबर होता दुर्योधनाचा. आणि दोघांचा शिष्य एकच, गुरु एकच, कोण, बलराम. गदा युद्ध शिकवण्यासाठी कोणी शिकवलं, 2च शिक्षक त्यांनी प्रवीण केले, भीम आणि दुर्योधन. 2च शिक्षक त्यांनी प्रवीण केले गदा युद्धामध्ये. आणि पुढे जेव्हा म्हणजे युद्ध करायचं ठरलं, युधिष्ठिराने विचारलं, बोल दुर्योधना तू युद्ध कुणाबरोबर करशील. अरे कर्म धर्म सैवांच्या हिंद भीमाबरोबर. काय सांगितलं, देवाने विचार केला, संकट टळलं. नाहीतर युद्ध न करताच हे राज्य आता कौरवांनाच दान करावं लागलं असतं. जर नकुल बोलला असता तर नाही का, भीमाबरोबर युद्ध करतो म्हणे. ठीक आहे, बरं झालं. आणि युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर तरी आटोपत नाहीये, तर 1 नंबरचा गदा युद्ध करणारा दुर्योधन आटपोत नाहीये. म्हणून कुठे पाहिलं त्याने, देवाकडे पाहिलं. आणि देवाकडे पाहिल्यानंतर देवाने फक्त काय केली, खून केली. आणि त्याने प्रतिज्ञा केली होती तो विसरला होता. कारण जेव्हा द्रौपदीची भर सभेमध्ये विटंबना केली त्यावेळेला भीमराजाने प्रतिज्ञा केली होती की गदेने तुझी मांडी चिरून टाकेल. आणि नेमकी मांडीवरच तो प्रहार करत नव्हता. दुसरी गोष्ट की जेव्हा दुर्योधन आपल्या मातेला भेटायला चालला असताना फार धर्माकडे गेला. आधी, हे धर्मराजा मला युद्धाचे कसा प्राप्त होईल, कुणाला विचारला गेला, शत्रूला. युद्धाचे कसा प्राप्त होईल, धर्मराजाने सांगितलं, अरे औषध तुझ्या घरी आहे, तुझ्या आईला फक्त नग्न अवस्थेत भेटायला जा, गांधारीला. ती पतिव्रता आहे आणि तिने जर तुला नग्न अवस्थेत पाहिलं, तुझं सगळं शरीर वज्रदेही होईल आणि या त्रैलोक्यात तुला जिंकणारा कोणी शिल्लक राहणार नाहीये. निघाले रात्री 12 वाजता. त्याला सांगितलं सुद्धा देवाने, धर्मराजाने, रात्री जा बरं का, कारण तुझं वय आता किती आहे, तुझं वय आता 35 आहे. आणि या वयात तू जर दिवसा गेला तर लोक काय म्हणतील, दुर्योधन राजा आहे, हस्तिनापूरचा तो वेडा झाला, लग्न फिरायला लागला. रात्री 12 वाजता निघाले. तर देवाने विचार केला, धर्माने सांगितलं औषध घरी आहे, जा. देवाने माल्याचं रूप घेतलं, फुलं घेऊन गेली, रस्त्यात बसला देव. दुर्योधन चाललेलं आहे. हो, कोण चाललंय, कोण चाललंय, अरे म्हणे मी हस्तिनापूरचा राजा दुर्योधन. कोण, दुर्योधन. दुर्योधन, राजे दुर्योधन, तुम्ही कुठे निघालात, आईला भेटायला. अरे येड्या, कोणी तुला कोण भेटला म्हणे, अरे जाळून भस्म करेल तुला. हे तुझं लिंग पाहिलं ना, आता तू बाल राहिला नाही, आईच्या पुढे लग्न अवस्थेत जायला. कोण भेटला तुला, म्हणजे राजा धर्म. अरे धर्माने फसवलं म्हणे तुला. कशाला का, खरं कोणाला पटत नाही, खरं सांगितलं पटत नाही आणि खोटं सांगलं तर लगेच पटतंय. मग अरे म्हणे तुला जाळून भस्म करील, एवढं ऐकलं. मग म्हणे उपाय आहे ना, म्हणे उपाय तू एवढं तरी कर. आता म्हणे तुझं लिंग तरी झाक, पण आता रात्री 12 वाजले, आता लिंग झाकायचं कसं. तर मग तुमच्याकडे काय आहे का, म्हणे माझ्याकडे फुलं आहे, मी माली आहे,
पण मी तुम्हाला फुलांची चरडी अंडरपॅन्ट बनवून देईन. त्याने लगेच एका मिनिटात देवच तो. एका मिनिटात फुलांची अंडरपॅन्ट बनवली, त्याला घालायला दिली आणि अंडरपॅन्ट कडे पाहिल्यानंतर राजा दुर्योधनाला फार आनंद वाटला. वा, अशी सुंदर, असा सुंदर बनवणारा माली सुद्धा कुठे जगात नाही. जन्माला आला नाही, पुढे सुद्धा येणार नाही. ती चरडी पेहणली गेला. आईला हाक मारली. आई आई म्हटल्याबरोबर ज्या दिवशी तिचा साखरपुडा झाला होता महाराज, त्या दिवशी पट्टी बांधली होती. त्यावेळेला मुलगा मुलीला पाहायला जात नव्हता. त्यांचे पुरोहित असायचे. त्यांचे पुरोहित जायचे. मुलाला मुलगी शोधायची असेल तर पुरोहित जाऊन शोधायचा. पुरोहिताने मुलाकडची संपूर्ण माहिती द्यायची आणि पुरोहितावर विश्वास ठेवून मुलीच्या बापाने मुलगी दान करायची. असा तेव्हाचा नियम होता. कोणी कुणाला पाहायचं नाही. पुरोहिताने सांगितलं, अतिशय श्रीमंत आहे, कोट्याधीश आहे, हस्तिनापूरचा राजा आहे, पण आंधळाय. काय सांगितलं? आंधळाय, पण गुणवान आहे. काय सांगितलं? तेव्हा गुणाला किंमत होती. किंमत कशाला होती? गुणाला किंमत होती. ठरलं, गांधार देशाच्या गांधार राजाने आपली गांधारी नावाची मुलगी धृतराष्ट्राला दान केली. पण ज्या दिवशी तिला समजलं की माझा पती आंधळा आहे, त्या दिवशी तिने आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली. तिला पतिव्रता म्हणतात. तिने ठरवलं, माझा पतिराज जर हे विश्व पाहू शकत नसेल तर मी सुद्धा या विश्व पाहण्याच्या लायकीची नाही. त्या दिवशी पट्टी बांधली आणि मुलाचा मोह झाला म्हणून आई हात मारल्याबरोबर पट्टी सोडली आणि मुलाकडे पाहिलं. दुर्योधना, आलास, पण तुला कोणी भेटला का रे? रस्त्यात म्हणे माली भेटला, फुलवाला. अरे म्हणे घात झाला. काय झाला? घात झाला. तू ही फुलांची जी अंडरपॅन्ट जी पेहनली, आता तेवढा भाग तुझा निकामी झालेला आणि म्हणून फक्त देवाने खून केली आणि भीमाने गदा मारली आणि मांडी फोडल्याबरोबर दुर्योधनाचा पडला. दुर्योधन पडल्यानंतर पुन्हा त्याने काय केलं? पायाने उडवलं. दुर्योधन पडल्यानंतर पायाने त्याला उडवलं. कुणाला? दुर्योधनाला. धर्मराजाला अतिशय वाईट वाटलं. धर्मच तो धर्म रथातून उतरला आणि आला. भीमा, अरे भीमा, तू बलाढ्य असशील, तू पांडव कुलाला तू कालिमा लावला. भीमा, अरे तुझ्याला लाथेने उडवतोस, तो या कुरुकुलाचा एक महान राजा आहे. धर्म तू हे विसरलास. अरे दुर्योधन आपला शत्रू नाहीये, तर हे कुरुकुलाचा तो एक महान राजा आहे आणि तू राजाला पायाखाली उडवला, अपमान केला. नर्वस झाला भीम बाजूला गेला आणि धर्मराजा तिथे आल्यानंतर धर्मराजाने विचारलं, हे दुर्योधना, अरे कुरुकुला जन्माला येऊन, धृतराष्ट्रासारख्या पित्याच्या पोटी जन्माला येऊन, गांधारीच्या पोटी जन्माला येऊन तुझे काय कमवलं? हे दुर्योधना, तुला धर्म कळला नाही? इतकं सुंदर वर्णन आहे. अरे जाना मी धर्म. त्यावेळेला दुर्योधन धारातीर्थी पडलेला दुर्योधन काही क्षणात दुर्योधन आपला देह ठेवला. पण धारातीर्थी त्याने धर्मराजाला सांगितलं, हे धर्मराजा, अरे जाना मी धर्म नतमे प्रवृत्ती. हे धर्मराजा, मी जन्माला आलो तेव्हापासून अथम इथेपर्यंत आता मृत्यूच्या शयावर पडलेले मी रात्रंदिवस धर्म जाणत होतो, पण नचमे प्रवृत्ती, पण धर्माप्रमाणे वागण्याची प्रवृत्ती मला झाली नाही. आता सुद्धा धर्म कुणाला कळत नाही, देव कुणाला कळत नाही, माल घालावी कुणाला कळत नाही. प्रत्येकाला वाटतं की सद्गुरूला शरण गेलो पाहिजे, पण वळत नाही. माणसं सध्या कळतंय पण वळत नाहीये. दुर्योधन सांगितलं, नचमे प्रवृत्ती, मला धर्म कळतो पण धर्म कसा करावा हे वळत नाहीये. अरे जानामी अधर्म नचमे निवृत्ती, मला अधर्म कळतो. आज तुम्हाला आम्ही दूतामध्ये हरवला धर्मराजा, तुम्हाला आता 13 वर्ष वनवास आम्ही देऊन राहिलेलो आहे. हे दोघांचं राज्य आम्ही एकटाच बळकावून राहिलेलो आहे. हा अधर्म आहे. हे धर्मराजा, मला अधर्म कळतो पण नचमे निवृत्ती, पण त्या अधर्मापासून, त्या पापापासून, त्या वाईट वृत्तीपासून मी परावृत्त होऊ शकत नाही. का? दुर्योधन सुंदर सांगतो की या देहामध्ये अशी काही एक शक्ती विराजमान झालेली आहे की
नचमे स्मरोमी तथा करोमी. काय सांगितलं की या देहाचो नांदणारा जो कोणी एक शक्ती आहे ती शक्ती मला जसं स्मरण करते तसं मी करतो. काय सांगितलं, मला प्रवृत्ती होते, मला धर्म कळतो, मला अधर्म कळतो, पण मला माझ्या देहात नांदणारा जो आहे तो मला तशी वृत्ती होऊ देत नाही, मला तसं करू देत नाही. हे धर्मराजा, म्हणून मी दोषी नाहीये. पण हे केव्हा कळलं? शेवटच्या टोकाला. काही उपयोग होणार नाहीये. शेवटच्या टोकाला करून काही उपयोग नाहीये. म्हणून तुकोबाराज चौथ्या चरणामध्ये सांगतात, रागिनी राणे एकंदरीत जीवनाचा विचार आपण जर मांडला तर माया वेष्टीत हा जीव आणि मायेचा पगडा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा विचार जिथे म्हणजे इतकं सुंदर मांडलेलं आहे भगवंताने. आणि त्या क्षेत्रज्ञाचा विचार केला तर आपल्याला आपल्या जीवनात मायेचं जे अधिष्ठान आहे हे नेहमी सांगत असतो की ब्रह्म्यापासून मायेची निर्मिती, मायेपासून रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. त्या सत्वगुणाचा जर विचार आपल्या ठिकाणी जर आपण मांडला नाही तर रजो आणि तमोगुणामुळं काय होईल? रजतम सत्व तया गुणे जगी ही वाया जाण्याची लक्षणे आहेत. म्हणून बाप अगदी जवळून आपण जर विचार केला तर लागा सद्गुरूच्या पाया. एवढंच एक सार, परमार्थाचं सार आहे की आपण आपल्या जीवनात सद्गुरूला शरण गेलो पाहिजे, म्हणजे मायेवर आपल्याला विजय मिळवता येईल. अगदी एक छोटंसं उदाहरण व्यवहारातलं लक्षात येईल आपल्या. मला 8-10 दिवसापूर्वीची गोष्ट पेपरला वाचली मी. 40 लाखाचा गंडा. किती लाखाचा? 40 लाखाचा गंडा. एक मायेचं स्वरूप सांगतो. माणसं का फसतात त्याला 40 लाखाचा गंडा. मी म्हणतो 40 लाखाचा गंडाने कोटीचा फंडा द्यायला पाहिजे होता. कशाला का? एक गुजराती माणूस आणि मोखडा नाही इकडचं जव्हारला एक देवी आहे.
आणि त्या देवीच्या दर्शनाला आला होता आणि एक नवरा बायको एक लहान मूल त्यांच्या बरोबर होतं. ते कुटुंब तिथे आलं होतं. त्यांनी त्यांच्याशी म्हणजे थोडीशी मैत्री केली. थोडं सांगतो मी. आणि मैत्री केल्यानंतर त्याने सांगितलं की बाबा आमच्या जमिनीमध्ये साधारणतः 2 कोटी रुपये येतील एवढ्या सोन्याच्या मोहरा भेटलेल्या आहेत. एक मोहर 10 ग्रॅमची, एक मोहर 10 ग्रॅमची. तर एवढी रक्कम येईल, एवढ्या आम्हाला मोहरा सापडलेल्या आहेत. आमच्या घरामध्ये हंडा भेटलेला आहे. पण त्या मोहरा आम्ही सोन्याच्या पेढीवर विकायला गेलो तर आम्ही पकडले जाऊ आणि उगीच जेलमध्ये जाण्यापेक्षा जर या तुम्ही घेत असाल तर आम्ही तुम्हाला अल्प किमतीत देऊ. म्हणून त्यांनी पहिल्यांदा म्हणजे 2 नाणी त्याला दिली. पहिल्या फेरीत किती की तुम्ही देवीच्या दर्शनाला आलात, आम्ही देवीच्या दर्शनाला आलेलो आहोत, पण ही 2 नाणी तुम्ही घ्या. 2 नाणी म्हणजे 20 ग्रॅम सोनं. साधारणतः आजच्या भावामध्ये फक्त 55,000 पकडा. 55,000ची 2 नाणी दिल्यानंतर या माणसाने त्याला काहीतरी द्यायला पाहिजे ना. म्हणजे आता गंडा कुणाला बसला पा. 2 म्हणजे 20 ग्रॅम सोनं घेतलं, त्या माणसाला रुपया सुद्धा दिला नाही हो. आणि त्याने रुपया सुद्धा मागितला नाही. म्हणजे तुम्ही तुमची खात्री करून घ्या. हे खात्री करण्यासाठी 20 ग्रॅम सोनं असं सोडलं. समजा त्याने खात्री केली असती आणि पुन्हा भेटलाच नसता. याचा पत्ता त्याच्याकडे नाही, पण त्याचा पत्ता याच्याकडे आहे. गुजरात्याचा पत्ता त्या जोडप्याकडे होता. पण ज्याने 20 ग्रॅम सोनं वाऱ्यावर सोडलं, 55,000चं सोनं ज्याने सोडलं, त्याने आपला पत्ता त्याला दिला नाही. पुन्हा भेटेन म्हणे. तुम्हाला मी माझा पत्ता घ्यायची काही गरज, माझा नंबर कशाला घेता, मी येतोच ना तुमच्याकडे. फोन नंबरही दिला नाही, घरचा पत्ताही दिला नाही, येतो 2 दिवसात. त्याचा नंबर त्याच्याकडे होता. कुणाकडं? त्या जोडप्याकडं. त्याने फोन केला, अमुक दिवशी या देवीकडं, दर्शनाला या देवीकडं आम्ही येतो. पुन्हा 3ऱ्या दिवशी हे जोडपं आलं आणि 5 नाणी आणली. पुन्हा किती नाणी आणली? 5 नाणी. आता 5 नाणी किती रुपयाची? 1.5 लाखाची. 5 नाणी 1.5 लाखाची नाणी त्याने पुन्हा वाऱ्यावर सोडली. म्हणजे हे बघा, ही अशी नाणी आहेत सगळी. पुन्हा त्याने ती म्हणजे 5 नाणी घेतली, 50 ग्रॅम सोनं घेतलं आणि त्याला बळजबरीने खर्चाला 1200 रुपये दिले. घेत नव्हता. खात्री करा म्हणे. मला काय सांगायचंय, तरी याने बळजबरीने दिले. गुजराती तो, त्याची 1.5 लाख किंमत. 1.5 लाख किमती पाहिजे त्याने किती दिले? 1200 रुपये. हे 1200 म्हणजे तुम्हाला जाण्याचं तिकीट तर घ्या म्हणे. 1200 दिले आणि तरी याचा पत्ता त्याच्याकडे नाही, त्याचा पत्ता याच्याकडे. मला फक्त मायेचं सांगायचंय, लोक कशी फसतात असं आहे. मग पुन्हा त्याने एकदा फोन केला, आता मी सगळी नाणी घेऊन येतो. 2 कोटीची नाणी आहेत. एका पिशवीत भरून आली आणि इतक्या गुप्त ठिकाणी त्याने नाणी आपल्या ताब्यात घेतली. 40 लाख मोजून दिले. किती लाख मोजून दिले? 40 लाख मोजून दिले. त्याचा पत्ता याच्याकडे नाही, याचा पत्ता त्याच्याकडं. 40 लाख रुपयाला नाणी घेऊन गेला. पुन्हा तो गेला पेढीवर. एक एक नाणं तपासून पाहायचा, त्याच्यात एक नाणं सुद्धा खरं. सगळी नाणी खोटी. असे. आता फसला कोण? मला काय सांगायचं आहे, का फसला? मोहापोटी फसला. अरे तू 5 आणि 2 म्हणजे 70 ग्रॅम सोनं फुकट घेतलं, तरी म्हणतो 40 लाखाला गंडा. 2 कोटी घ्यायला पाहिजे होते, मग सोडायला पाहिजे होता. तसं का? हा जो मोह आहे, मोहापोटी मला काय सांगायचे, राहती निराली रांडा पोरे भला विठ्ठल. राहती निराली सज्जन सोयरी, 8वी श्रीहरी लवलाही. तुकोबारा सांगतात, अद्याप वेळ गेलेली नाही. अद्याप तू भगवंताची आठवण केली, भगवंताचं नामस्मरण केलं तरी चालेल. तुकोबा सांगतात, सुंदर सांगतात, मारा हक देवा भय अट्टा सबसिडी दिलेली आपल्याला. बरं का? मारा हाक देवा भय अट्टा असे जवळ काळायचे झाले नाही. तुको सांगतात, यारे यारे लाण थोर याची भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. कोणताही विचार करू नका, वयाचा विचार करू नका. जर तुम्ही 70त असाल तरी या.
सबसिडी दिलेलं आहे, अरे देव तुमचं भलं केल्याशिवाय राहणार नाही. तो काही माणसं अशी भेटतात, आता कशाला म्हणे, आता केस पिकले म्हणे. बरं का, अरे 60च्या वयात माणसं लग्न करून राहिली बाबा म्हणजे काय सांगतो माहिती का, अशी कुणी असेल तर बघा म्हणे मी तिचं लग्न झालं नाही. मी 60 वर्ष वयाचा माणूस केस पिकले तरी लग्न न झालेली मुलगी तिच्याबरोबर लग्न करू पाहतो आणि सांगितलं बाबा यायचं का, नाही म्हणे आता केस पिकले आता कशाला, म्हणजे केस काले होते ना तेव्हाच घालायला पळती मार, आता नको म्हणे. लक्षात आलं का, लक्षात घ्या बरं का. 8वी श्रीहरी लवलाही अद्याप वेळ गेलेली नाही. मी नेहमी सांगत असतो की अद्याप जरी तुम्ही भगवंताचं भजन केलं तरी निश्चित आपलं सोनं किंवा भलं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक वेळ त्याचं भजन करूया. विठोबार कुमार शेवटच्या चरणामध्ये आणि समाजाकडे पाहून अतिशय कठोर असे बोलतात. तुका म्हणे किती करशील लंडाई, किती आपल्या मुखातून तसे शब्दच नको आहेत पण तुकोबांचा तो अधिकार लंडाई शब्द त्याने वापरलेला आहे की तुम्ही किती जरी खोटं बोलण्याचा, देवापासून विरक्त राहण्याचा, अधर्म करण्याचा प्रयत्न केला, तुका म्हणे किती करशील, तुका म्हणे अरे लाज धर बुचा. फार सुंदर सांगितलंय, टाचराच्या कुच्या मारावे की. काय सांगितलं, तुका म्हणे अरे लाज धर बुचा, म्हणजे आपण काय केले, थोडक्यात लाज सोडलेले, आपण लाज सोडलेले. आणि मीराबाई काय सांगते, लाज रखो तुम मेरी कन्हैया, अरे तुम तो गोवर्धन गिर धारी, म्हणजे ती लाज राखायला सांगते आणि आम्ही लाज सोडलेले. म्हणून तुका म्हणारे लाज धर बुचा, म्हणजे लाज धर, लाज सोडू नको, आणि टाचराच्या कुच्या मारवेती. तर टाचराच्या कुच्या मारल्या नाही. कुची म्हणजे असं आहे ना, म्हणजे पूर्वी धोत्र होती, आता कुची राहिली नाही. म्हणजे जर दोन्ही पायापासून धोतर सोडलं तर टाचराच्या कुच्या मारवेती, म्हणजे कुची मारली म्हणजे काय भीती. मग कसंही तुम्ही झापा झापा चालले तरी पण धोतर सांभाळायची गरज नाही, थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि म्हणून तुका म्हणे किती करशील लंडाई, होईल भंडाई थोर पुढे. की आता आपण जर संतांच्या वचनावर विश्वास ठेवला नाही का तर पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्मही येतच सर्व पुनर्लभ्यम न शर्या पुन्हा पुन्हा. काय सांगितलं की पुनर्वित्तम म्हणजे गेलेलं धन पुन्हा प्राप्त होईल, पुनर्मित्रम जे सुटलेला मित्र पुन्हा प्राप्त करून घेता येईल, पुनर्भार्या नाही का, बायको एक मेली तरी दुसरी करता येईल. म्हण सुद्धा मराठी आहे, अरे शिर सलामत तो शिर सलामत तो पगडी पचास. लक्षात आलं का, म्हणजे पुरुषाने 50 बायका केल्या तरी चालतील, पण स्त्रीने दुसरा नवरा सुद्धा करायचा नाही. हा धर्म आहे, थोडक्यात सांगायचं म्हणजे. लक्षात आलं का, म्हणजे पुनर्भार्या पुनर्मही. जरी तुम्ही आज जमीन विकली असेल, एक एकर विकली आणि पोरगा सर्व्हिसला लावला, उद्या तुम्ही 4 एकर घ्याल. लक्षात आलं, म्हणजे सगळं काही पुन्हा पुन्हा तुम्हाला मिळवता येईल
आणि जगात अशक्य मिळवण्यासाठी अशक्य असं काही नाहीये. पण मनुष्य जन्म पुन्हा मिळणार नाही. मनुष्य जन्म पुन्हा मिळणार नाही. म्हणून तुको सांगतो की तुका म्हणे किती करशी लंडाई होईल भंडाई थोर पुढे. अरे तुला मग पुन्हा जन्ममृत्यूचा फेरा चुकणार नाहीये. कारण इसतन धन की कबीर महाराज सांगतात कौन बढाई अरे देखत नयनो में मिट्टी मिलाई. नाही का, फार मोठा झाला, फार मोठा झाला, तुम्ही किती मोठे जरी झाले, अगदी मंत्री जरी झाले, तर देखत नयनो में मिट्टी मिलाई. काय सांगितलं, तुम्हाला मातीचाच मिळावा लागेल. अरे काय सांगायचं, जिसके खातर मल बनाया आपही जाकर जंगल सोया. अरे एवढा मोठा माल बांधला, स्लॅबची माडी बांधली 4 माल्याची, पण आपली जागा कुठे, आपही जाकर जंगल सोया. तुम्हाला जंगलात नेऊन बसवलं. लक्षात का, अरे हाड गले जशी लकड़ी मोली, बाल गले जशी घास की पोली. अरे कहत कबीरा सुन मेरे गुनिया, आप में कुछ डूब गई दुनिया. कबीर सांगतात अरे बाबा तू मेलास की सगळी दुनिया बुडली. म्हणून काय करायचंय, आता सावध व्हायचंय. सावध आपण झालो नाही, अट्टहासाने देवाला हाक मारली नाही तोपर्यंत जव काळायसे झाले नाही, जोपर्यंत आपले केस पिकले नाहीत, दात पडले नाहीत, जवरी देह आहे तवरी साधन करून या ज्ञान साध्य कीजे. जोपर्यंत देह आहे, या देहात जीव आहे, तोपर्यंत आपण साधन करून आणि देवरूप व्हायचंय. महाराज देवा भयात ठासते आणि अट्टहासाने हाक मारून नेहमी सांगत असतो की माणसं परमार्थ करतात. तुकोबा सांगतात घरोघरी गुरु होतील, बरं का, पण मंत्र तंत्र उपदेश ते घरोघरी गुरु आहेच आहे ते, पण जो मिळवी सद्वस्तू ते त्याचे श्रीकृष्ण सद्गुरू मानी. ज्ञानदेव म्हणे जपमाळ अंतरी घरोनी श्री हरी जपे सदा. कारण जपमाळ जे आहे ते अंतरामध्ये आहे. उलट उलट माघाऱ्या प्राण्या फिर गोते काशी. आमच्या मुक्ताई सांगतात अरे भरलापूर मायेचा लोंढा वाहुण्या जाशी. त्या मायेच्या लोंढ्यात वाहून जातील. एवढंच नाहीये तर आजचा जो समाज आहे हा भरकटलेला समाज आहे. अरे मृगजलाचा पुरू पाहुली, मृगजलाचा पुरू आणि करू धावती कारू. कारू म्हणजे होडी. समोर मृगजलाचा पूर आलेला आहे. मृगजलाचा पूर कधी येतो, वैशाख महिन्यात येतो आणि दुपारी 12 ते 2 या काळामध्ये येतो. समजलं का, हे पाहुणे मृगजलाचा पुरू आणि करू धावती तारू असे. म्हणजे आपण त्यावेळेला जर होडी करायला आपण जर प्रयत्न केला तर त्याच्यासारखा मूर्ख दुसरा कोणी नाहीये. तसा संसार कसा आहे, मिथ्या संसार आहे. तसं मृगजल हे मिथ्या आहे, त्याचप्रमाणे संसार सुद्धा मिथ्या आहे. हे शरीर कसं आहे, मिथ्या आहे. हे शरीर कुणाचं आहे, काळाचं आहे. आली आकार अवघा नाशे. हे आकार सगळा नाशणार आहे. म्हणून आपण विचार करा. तुका म्हणे किती करशी लंडाई भंडाई, पुढे पुढे निश्चित आपली भंडाई होईल. जन्ममृत्यूची रहाटी चुकणार नाही. एक एक कोटी कोटी खोऱ्या मग लागे वारा मानवाचा. किंवा मारीती तोडीती झोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसार. तर का फार अवस्था कठीण होणार आहे. म्हणून आजच आपण सावध व्हायचंय. आजचा सुयोग की आमच्या वाराबाई केशव भोईर या लोक सोडून परलोकात गेलेल्या आहेत आणि त्यांच्या पश्चात त्यांचे 3 मुलगे 2 मुली आणि त्यांचे पतिराज सुद्धा आयात आहेत. आणि महत्वाचं म्हणजे ते मालकरी आहेत. गेलेली बाई मालकरी नव्हती तरी हरकत नाहीये, पण सौभाग्याचं कुंकू त्या घेऊन गेलेल्या आहेत. मी नेहमी सांगत असतो की पुरुषाआधी स्त्री जाणं 100त फक्त 10. एकूण 90 जेव्हा पुरुष मारतात, किती 90 पुरुष मारतात, फक्त 10 स्त्रिया पुरुषांच्या आधी सौभाग्याचं कुंकू घेऊन जातात. म्हणून सौभाग्याला फार महत्व आहे. आमच्या आईसाहेब जरी माळकरी नव्हत्या पण सौभाग्याचं कुंकू किंवा सौभाग्याचं लेणी घेऊन गेलेल्या आहेत. आणि आता त्यांचा आत्मा ज्या ठिकाणी असेल त्या आत्म्याला शांती मिळावी. कारण आपण या ठिकाणी आलेलो आहोत. ते आपलं जे मालक आहेत त्या मालकाने तुम्हाला आम्हाला काय केलेलं आहे, दुःख वाटा. म्हणजे आमच्या मातोश्री गेलेल्या आहेत, त्यांची जी मुलं आहेत त्यांनी आम्हाला दुःख वाटा पाठवलेलं आहे की आमच्या कुटुंबाला अतिशय दुःख झालेलं आहे. आमच्या मातोश्री आम्हाला सोडून गेलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला झालेल्या दुःखात तुम्ही सहभागी व्हायला या. आणि म्हणून आपण या ठिकाणी त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. आणि दुःख सारायचं असेल तर एका नामस्मरणाने सारता येईल, बरं का.
मी पूर्वीचा काळ सांगतो, असं काही काल पाहायचो महाराज की एखाद्याची आई मरावी आणि त्याचा सोयरा खिशामध्ये बाटली घेऊन यावा. दुःख साधण्यासाठी आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलेले प्रसंग आहेत. अहो फक्त म्हणजे आई नेली, आईचं प्रेत तिकडं जळतंय आणि हा मोठा मुलगा इकडं दारू पितो. कशासाठी? दुःख विसरला पाहिजे म्हणून. अरे दुःख विसरायचं असेल, दुःखावर मात करायची असेल तर फक्त नामस्मरण नामस्मरण नामस्मरण. म्हणून त्या निमित्ताने त्या आत्म्याला शांती लाभावी फक्त 2 मिनिट आपण नामस्मरण करायचंय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 हे नाथ नारायण. आपण सर्व मंडळी आपल्या त्या ठिकाणी केशव बाळू होईल यांच्या आमंत्रणाला मान देऊन त्यांच्या दुःखात आपण सर्व सहभागी झालेलो आहोत. आणि म्हणून त्यांना झालेले जे दुःख आहे ते नामस्मरणाने आपल्याला कमी करता येईल. त्याचप्रमाणे ते माळकरी सुद्धा आहेत, तुळशीची माळ त्यांच्या गळ्यात आहे. म्हणून त्यांच्यासारखा भाग्यवान कोणी नाही आहे. आणि आम्ही भाग्याचे दास पंढरीचे. आपण सुद्धा आपल्याकडं कंठी नामशिक्का येणे कळीकाळाशी धक्का. आपल्याला सुद्धा कंठामध्ये नामस्मरण करायचे. सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे. आम्ही नेहमी सांगत असतो, परमार्थ करण्यासाठी एक विशिष्ट युक्ती वापरली पाहिजे. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे 4 देव आहेत. 4 देहाचा अभ्यास करून आपल्याला पुढे जायचंय. त्याचप्रमाणे परापश्यंती मध्यमा आणि वैखरी या 4 वाणीचा अभ्यास करून आपल्याला जो तुका 5वा वेद त्या 5व्या वेदाकडे धाव घ्यायचे. त्याचप्रमाणे आपल्याला जागृती स्वप्न सुसुप्ती तुर्या आणि उन्मणीच्या सुखात पांडुरंग भेटी देत उन्मणी अवस्थेपर्यंत जाऊन आपल्याला पांडुरंग आपल्याला करायचंय. एक वेळ संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर